थकबाकीदार शेतकऱ्यांचा संपूर्ण कर्ज माफ करून 7/12 खाते उतारा कोरा करावा। त्याचप्रमाणे नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेने सक्तीची कर्ज वसुली बंद करावी, याबाबतचे निवेदन आज नाशिक जिल्हा बँकेचे प्रशासक प्रतापसिंग चव्हाण यांना देण्यात आलं। नाशिक जिल्ह्यातील नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेची सक्तीच्या कर्ज वसुली थांबवण्यासाठी, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचे थकलेले कर्ज माफ करून 7/12 उतारा कोरा करावा याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 1 जून 2023 पासून नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन, उपोषण, अन्नत्याग आंदोलन, अनेक वेळा मोर्चे काढून शासनास वेळोवेळी निवेदन देखील दिले आहेत। तरी देखील जिल्हा मध्यवर्ती बँक शेतकऱ्यांची सक्तीची कर्ज वसुली करीतच आहे। ती तात्काळ थांबवून शेतकऱ्यांचा 7/12 उतारा कोरा करावा या मागणीसाठी आज शेतकऱ्यांनी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य प्रशासन यांना निवेदन दिले आहे। या प्रसंगी शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष भगवान बोराडे, गंगाधर खंडेराव निखाडे ओझरखेड, सरपंच प्रशांत आप्पा कडपाटील, कैलास बोरसे, धोंडीराम खविल, दिलीप पाटील, करण गायकर, राजू देसले, आमदार रामदास चारोस्कर तसेच दिंडोरी येथील 50 ते 60 शेतकरी उपस्थित होते। शेतकरी पाण्या पावसाचे दिवस चालू आहेत, अशामध्ये आपल्या बँकेकडून त्यांना मदत व्हावी। छावा क्रांतीवीर सेनेचा संस्थापक अध्यक्ष आणि शेतकरी सुकाणू समितीचा सदस्य आहे। पण मी एक शेतकरी म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगतो, ते सगळे शेतकरी आज त्यांच्या शेतीतील कामं धंदे सोडून या ठिकाणी आपल्याकडे याच्यासाठी आले। पैसे परत दिले जात नाही, त्यांच्या उतार्यावर डायरेक्ट तुमच्या बँकेचं त्यांचं नाव कमी करून तुमच्या बँकेचं नाव लावतात आणि अशा पद्धतीनं ही सक्तीची जास्त पटीने कर्ज वसुली चालू होती। आमचा लढा शासनाबरोबर हे नक्कीच आहे की शासनाने तुम्हाला आदेश दिले असतील तर त्याची तुम्ही आम्हाला माहिती द्यावी की शासनाने सांगितलं तुम्ही जाऊन ही सगळी कर्ज वसुली करा आणि शेतकऱ्याच्या उतार्यावर त्यांचे नाव हटवून तुमचे नाव लावा। हे तुम्हाला शासनाने सांगितलं असेल तर ते आम्हाला सांगा। दुसरी गोष्ट, तुम्ही या ठिकाणी काही लोकांनी लाख रुपये कर्ज घेतले, त्या लोकांना तुम्ही सावकारी घेण्यापेक्षा जास्त त्यांनी ट्रॅक्टरचं कर्ज नीट केलं, त्याच्यावर अवघी 6 लाख रुपये बाकी असताना तुम्ही त्याचे आउटस्टँडिंग 47 लाख रुपये, म्हणजे हा काय प्रकार चाललाय? त्या शेतकऱ्याला सुद्धा त्याची गोष्ट कळत नाही, नेमकं तो कर्ज। नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचं शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ जिल्हा बँक प्रशासकांना भेटलं। नाशिक जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं सक्तीची कर्ज वसुली चालू, जे शेतकरी कर्ज वसुलीमध्ये अपयशी ठरतात, कर्ज परतफेड करू शकत नाही, अशा शेतकऱ्यांच्या उतार्यावरचे नावं हटवून त्या ठिकाणी बँक आपले नावं लावत आहे। या विरोधामध्ये आज प्रशासकांची भेट घेतली, त्यांच्याशी चर्चा केली आणि चर्चेअंतिम या ठिकाणी त्यांना आम्ही आमचं निवेदन दिलेलं आहे। निवेदनात आमची स्पष्ट भूमिका आहे की जे मोठे कर्ज घेतलेले लोक आहेत त्यांना सूट दिली जाते आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या घरी जाऊन कर्ज वसुली केली जाते, ही दुटप्पी भूमिका यापुढे बँकेकडून चालणार नाही। आम्ही सर्व शेतकरी मूळ मुद्दल रक्कम घेतलेली आहे ती OTS प्रमाणे हप्त्याच्या माध्यमातून सरसकट भरायला तयार आहोत। शासनाने ती आमची मागणी मान्य करावी आणि शेतकऱ्याला जगण्यासाठी या ठिकाणी प्राधान्यक्रम देऊन बँक सुद्धा वाचेल आणि शेतकरी कर्जाच्या जाचातून मुक्त होईल, ही भूमिका या ठिकाणी आम्ही मांडली। येत्या 8 दिवसात पुन्हा एकदा प्रशासकाने सांगितलं का तुम्ही या ठिकाणी एक कमिटी नेमा, तर शेतकऱ्यांची एक कमिटी या ठिकाणी नेमतोय। त्या कमिटी आणि प्रशासक दोघं चर्चा करतील, ते केंद्र सरकारशी असेल, नाफेडशी असेल, याच्या सगळ्यांशी बोलून याच्यामध्ये 100% मार्ग काढून शेतकऱ्याला दिलासा देण्याचं आश्वासन प्रशासकांनी दिल्यामुळं आज फक्त निवेदन दिलंय। जर याच्यावर कारवाई झाली तर उद्या मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यातले सर्व शेतकरी एकत्र येऊन ह्या बँकेला ताळा लावून टाकतील, असा इशारा आम्ही त्या ठिकाणी त्यांना दिला। आज या ठिकाणी आम्ही सर्व जिल्हा बँकेच्या प्रशासकांना भेटण्यासाठी माजी आमदार दिंडोरी तालुक्याचे माजी आमदार रामदासजी चारोस्कर साहेब, त्यानंतर आमचे सगळे शेतकरी संघटनांचे पदाधिकारी, त्यानंतर आमच्या सगळे शेतकरी बांधव सगळे मोठ्या उपस्थितीत आलो होतो आणि त्यांना मी हेच निवेदन दिलं की आम्हाला तुम्ही आता इथून मागे खूप
आश्वासन दिले, एकही आश्वासन पूर्ण केलं नाही। यानंतर फक्त आम्हाला आमचा 7/12 करावा एवढीच त्यांच्याकडे विनंती करण्यासाठी आम्ही सगळे शेतकरी आणि पदाधिकारी आलेलो आहोत आणि इथून पुढे जी जुलमी वसुली चालू केली ती तात्काळ बंद करू आणि शासनाला आमचा निर्णय पाठवावा व त्यावर तातडीने कारवाई करून हे सगळं थांबवून शेतकऱ्याचा सर्व 7/12 कोरा करावा हीच विनंती करण्यासाठी आम्ही तिथं आलेलो आहे। जी काही या नाशिक जिल्ह्यामध्ये सक्तीची कर्ज वसुली शेतकऱ्यांची चालली आहे ती कुठेतरी थांबवावी आणि या ठिकाणी काही बोजे लावून या ठिकाणी शेतकऱ्यांची काही पिळवणूक केली जाते आहे त्या संदर्भात या ठिकाणी आमच्या दिंडोरीचे माजी आमदार रामदास चारोस्कर, बाजार समितीचे सभापती प्रशांत निकड आणि इतरही सर्व शेतकऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक झाली। या ठिकाणी चव्हाण साहेबांवर आम्ही सकारात्मक चर्चा करून त्या ठिकाणी ज्या काही आमच्या प्रमुख मागण्या आहेत त्या त्यांच्या सगळ्यांसमोर मांडल्या। त्याच्यातून आम्हाला कुठेतरी एक अशी भूमिका आहे की आम्हाला कुठेतरी न्याय मिळावा, त्या शेतकऱ्यांची सक्तीची कर्ज वसुली थांबवून त्यांचं संपूर्ण सरसकट व्याजासह कर्ज माफ करावं ही त्या ठिकाणी आमची प्रामुख्याने भूमिका आहे ती आज सर्वांमध्ये आमच्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी ठरलेलं आहे। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।